तू रोज टॅक्स भरतोस, तू नेहमीच टोल भरतो, प्रत्येक 28 दिवसाला रिचार्ज करतो, आपल्या स्वकष्टाने कमवलेला पैसा तू या गव्हर्नमेंटसाठी देतोस. पण कधी हा विचार केलायस का, तू निवडलेला आमदार आणि खासदार यापैकी तुझ्यासाठी कोण लढतंय का? तुझ्यासाठी म्हणजे सर्वसामान्यांसाठी कोण आपला आवाज बनलाय का? या आणि अशा बऱ्याच प्रश्नांवरती राज्यसभेमध्ये सर्वसामान्यांचा एक आवाज बनलेला चेहरा म्हणजेच राघव चड्ढा. राज्यसभेमध्ये त्यांनी काही खासदारांची नावं ही सिलेक्ट कमिटीसाठी निवडले. त्यांच्यावर आरोप झाला की त्यांनी या कोणाचीच परवानगी घेतली नाही. त्यानंतर मोशन प्रिव्हिलेज आला आणि मग काय सस्पेन्शन. पण एकंदरीत खरी गोष्ट काय माहितीये का? या सगळ्या वादांपेक्षा मला तुम्हाला या ठिकाणी जाणून द्यायचे आहेत की त्यांनी कोणते मुद्दे प्रकर्षाने राज्यसभेमध्ये मांडले आणि त्याचा आपल्या जीवनाशी, एक सर्वसामान्य माणसाच्या जीवनाशी काय संबंध आहे. राघव चड्ढा संसदेमध्ये विचारतात 10 मिनिटांमध्ये डिलिव्हरीचा ऑप्शन, म्हणजे डिलिव्हरी बॉयचा जीव धोक्यात घालायचा आणि कोणासाठी ते विचारतात 28 दिवसांचाच रिचार्ज प्लॅन का? म्हणजे एकंदरीत वर्षभरात जिथे आपण 12 रिचार्ज करायचो तिथे आता आपल्याला 13 रिचार्ज करावे लागतात. ते डाटा एक्सपायरीवर सुद्धा बोलतात. म्हणजे अगोदर तुम्ही जर कधी विचार केला असेल, आपला जर कुठल्या प्लॅनचा रिचार्ज मधला डेटा उरला असेल तो पुढच्या रिचार्ज प्लॅन मध्ये कॅरी फॉरवर्ड व्हायचा, तो आता का होत नाही? आज प्रत्येक गोष्टी मागे टॅक्स आहे आणि जो सर्वसामान्यांनाच भरावा लागतोय, तुझ्या आणि माझ्यासारख्या लोकांनाच भरावा लागतोय. त्यांचा प्रश्न हाच होता की आज प्रत्येक गोष्टीमध्ये टॅक्स का आहे? त्यांनी प्रश्न विचारले बँकेत लागणाऱ्या पेनल्टीवरती. मिनिमम बॅलन्स जर नसेल तर मग लागणारी पेनल्टी प्रत्येक सर्वसामान्य कुटुंबाला आज नाही जमत बँकेत मिनिमम बॅलन्स मेंटेन करणं. त्यांनी प्रश्न केला एअरपोर्टच्या या मिळणाऱ्या फूड क्वालिटी आणि त्याच्या रेट्स बाबत. बाहेर 10-15 रुपयाला मिळणारा वडापाव एअरपोर्टवर अक्षरशः 250 रुपयाला मिळतो. फ्लाईट्स रूलवर बोलताना ते म्हणतात बॅगेजेससाठी जर तुम्हाला एक्स्ट्रा पे करावा लागतो तर जेव्हा फ्लाईट डिले होतात किंवा कॅन्सल होतात तर त्याच्यावरती तुम्ही कंपन्सेशन एक्स्ट्रा का देत नाही सर्वसामान्य माणसं. त्यांनी प्रश्न विचारला टोल टॅक्स वरती. म्हणजे रस्ते खराब जरी असले तरी तुम्हाला टोल भरायलाच लागणार, त्याशिवाय तुमची गाडी पुढे जाऊ देणारच नाही. हेल्थ इन्शुरन्स प्रत्येक व्यक्तीसाठी आजच्या या काळामध्ये जर मॅन्डेटरी आहे तर त्यावरती जीएसटी कशाला, आणि जर क्लेम केला तो डिले कशाला. त्यांनी प्रश्न उपस्थित केला जीआयजी वर्करसाठी, म्हणजे जॉब आहे पण सुरक्षितता नाही. प्रश्न उपस्थित केला होता तो म्हणजे पेपर लीकवरचा, पेपर फुटीवरचा. पेपर फुटींमुळे आज बहुतांश विद्यार्थ्यांचे ना पूर्ण आयुष्य बर्बाद झाले आहेत. पण फरक कोणाला पडतोय केला होता म्हणजे एअर पोल्युशन किंवा ओव्हरऑल पोल्युशन, शहरांमध्ये होत असलेल्या पोल्युशन. आज दिल्ली बघा, मुंबई बघा, पोल्युशन म्हणजे कुठे जाणंच आपल्याला पॉसिबल होत नाहीये. आज प्रश्न एका नेत्याचा नाहीये, आज प्रश्न अशाचा आहे की आपल्यासाठी, सर्वसामान्य माणसासाठी संसदेमध्ये कोण बोलतंय आणि कोण लढतंय. आणि जर तो व्यक्ती, नेता संसदेमध्ये जर असं करतोय तर आपण त्या गोष्टींना, आपण त्या नेत्यांना बघतोय का? आपण त्यांना तेवढा सपोर्ट करतोय का? तुम्हाला काय वाटतंय? हे फक्त बोलणं आहे का एका बदलाची सुरुवात? जर खरंच हे तुम्हाला एका बदलाची सुरुवात वाटत असेल किंवा तुमचं जे काही मत असेल ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा.